नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं MB कुकिंग झोन या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी कुरकुरीत केळी चिप्स कशा बनवायच्या, तेही खूप सोप्या पद्धतीने, आणि त्या चिप्सपासून भेळ कशी तयार करायची हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला लागतील कच्च्या केळी। केळी व्यवस्थित अशा सोलून घेऊया। आता एक वाटी पाणी घेऊया। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि थोडीशी हळद टाकून छान मिक्स करून घेऊ। आता गॅसवर कढई ठेवू आणि त्यात तेल चांगले तापू देऊ। तेल मध्यम आचेवर गरम झाल्यानंतर डायरेक्ट तेलामध्ये आपण चिप्स कटरच्या साहाय्याने चिप्स पाडून घेऊ। चिप्स टाकल्यानंतर लगेच त्यांना ढवळू नका। थोड्या वेळाने हलक्या हाताने त्यांना हलवायचे आहेत। आता आपण जे हळद मिठाचं पाणी केलेलं होतं ते आता आपल्याला या गरम तेलमध्ये 1 चम्मच टाकून घ्यायचे। या पाण्यामुळे चिप्सना खूप सुंदर असा पिवळा रंग येतो आणि मिठामुळे चिप्समध्ये खूप छान टेस्ट पण येतो। चिप्स सोनेरी रंगाच्या आणि पूर्ण कुरकुरीत झाले की ते गाळणीत काढून घेऊ। तर तयार आहेत आपले घरच्या घरी बनवलेले कुरकुरीत बनाना चिप्स। याच्यावर आपण थोडंसं लाल तिखट पावडर घालून चांगले मिक्स करून घेऊ। हे चिप्स तुम्ही असे पण खाऊ शकता। हे चवीला असे पण खूप भन्नाट लागतात, पण मी या चिप्सपासून आज भेळ तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काही चिप्सचा चुरा करून घेऊया। आता त्याच्यावर थोडासा कांदा, थोडंसं टमाटर, एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला ॲड करते। थोडीशी शेव आणि एक अर्धा चम्मच लिंबूचा रस ॲड केला इथे। छानपैकी मिक्स करून याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून आपण सर्व करून घेऊया। ही भेळ खायला अतिशय भन्नाट लागते, खूप मस्त चवदार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला ही भेळ कशी वाटली। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा।